धन्यवाद गुरुवर्य विनोद पाटील सरांचा आवाज तुम्ही या मॅचमध्ये ऐकला. कोणी संघानं अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं आणि इथून नेक्स्ट मॅच एका बाजूला टीम फाईट करत असताना आपण नक्की बघणार आहोत RM11 सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात मोठी देसाई फाईट आपण नक्कीच बघतोय. मागच्या मॅचमध्ये जर्सी जरूर वेगळी होती, मात्र आता नवीन जर्सी आहे. या मॅचमध्ये आता नवीन कमाल करणार का टीम मोठी देसाई आपण नक्कीच बघणार आहोत. कल्पेशने देखील भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. केतन मातेचे मोठे फॅन आहेत ते. तर पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत जरूर इथून पोहोचला. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे बिग फाईट ही मॅच बघायला मिळेल. एका बाजूला टीम RM11 सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात मोठी देसाई संघ देखील तितकाच चांगला संघ आपण बघतोय. आणि इथून बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पहिल्या षटकामध्ये संदेश. संदेशचा पहिलाच बॉल कट केला. क्षेत्ररक्षक येतोय, पाठलाग चाललाय, दोन क्षेत्ररक्षक धावत आहेत, मात्र बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू निघून गेलाय. 4 धाव्यांसाठी सुरेख चौकार. पुन्हा एकदा आपण जरूर बघतोय बॅचिकास चाललाय खेळाडू तिथे आपण जरूर बघतोय. आणि इथून झेल टिपला फलंदाज बाद. पहिला धक्का नक्कीच मध्ये आपण जरूर बघितलंय. धावसंख्या धावफलकावरती इथून 4 आणि 1 विकेट गेली आहे. टीम बॅटिंग करत असताना RM11 सोनारपाडा संघाची. जितेशनं झेल अतिशय चांगला पकडला. आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय नवीन बॅटर आता अनिकेतची जागा भरण्यासाठी. मात्र अमोल पाटील ज्यानं मागच्या मॅचमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार शेवटच्या षटकामध्ये ठोकले आणि तिथून धावा कमी होत्या त्या वाढवण्याचं काम जरूर त्या खेळाडूनं केलं आहे. अमर ठाकूरनं देखील चांगली बॅटिंग केली मागच्या मॅचमध्ये. योगेश पाटील देखील लवकर बाद झाला. हा बॉल मोठा फटका खेळायचा होता. बॅट्सविंग अतिशय चांगली होती, मात्र बॉल चाललाय डॉट. संदेश बॉलिंग मार्कवरती आहे. पहिलं षटक आपण जरूर बघतोय. आतापर्यंत बॉल झाले 3, 4 धावा खर्च करत 1 विकेट मिळवून दिले टीम मोठी देसाई या संघाला. ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. इथून चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. दोन्ही टीमला संघर्ष चांगला करणं गरजेचं आहे. हा बॉल समोर घेऊन काढला. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, मात्र बॉल थांबणार नाहीये. निघून चला वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. येतोय चौकार अमोल पाटीलच्या बॅटमधून. 4 धावा.
मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. 2 धक्के आतापर्यंत टीम आपण बघतोय RM11 सोनारपाडा संघाला लागलेत. योगेश पाटील अजून बाकी आहे. अनिकेत आणि अमोल मैदानाच्या बाहेर गेला. अमर ठाकूर देखील बाकी आहे. तर नक्कीच चांगलं क्रिकेट मागच्या मॅचमध्ये प्रतीक माळीने गोलंदाजी चांगली केली. आता इथून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. टीम RM11 सोनारपाडा संघासमोर संघर्ष करावा लागेल. या दोन्ही टीमला चांगलं क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे आणि इथून दोन्ही टीम्सला आपण जरूर बघतोय ही मॅच जिंकणं देखील गरजेचं आहे. एका बाजूला आपण बघतोय फाईट करतोय संघ मोठी देसाई. एट अँड स्कोर बोर्ड 8 धावा 2 विकेट आतापर्यंत गेल्या. प्रतीक माळी बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक दुसरं हाताळत असताना डावखुरे त्याचा फलंदाज आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आपण जरूर बघतोय आणि इथून कुठेतरी स्लो झालेत. योगेश सांगतायत की धावायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय धावसंख्या धावफलकावरती 9 अँड स्कोर बोर्ड 9 धावा. स्कोर बोर्ड 9 धावा धावफलकावरती. सेकंडला प्रथमेश. हा बॉल टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न जरूर होता. इथून जितेश पा अगदी वेगाने इथून थर्ड अंपायर तिसरा पंचांकडे आम्ही जाणार आहोत. फलंदाज सेफ आहे. इथून वाईट बॉल होता तो आणि हा बॉल फेकून दिला. फुल टॉस बॉल. प्रथमेशनं बॉल सीमा रेषेच्या बाहेर आकाशच्या डोक्याच्या वरतून बॉल षटकार. दोन चालू आहे आणि इथून 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रतीक माळीला आपण जरूर बघतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून गोलंदाजी करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज प्रथमेश. नॉन स्ट्राईक एंडला योगेश पाटील. योगेश पाटील पूर्णपणे शांत आपल्याला जरूर पाहायला मिळतं. कुठे षटकार चौकार येत नाहीयेत. त्या बॅटमधून पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. सूर्याचं किरण जरूर डोळ्यावरती आला आणि त्यानंतर बॉल दिसला नाही आहे खेळाडूला. तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या त्या मात्र 2 आणि 2 धावसंख्या पुढे सरकली. 18च्या घरामध्ये 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल अजूनही शिल्लक मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. गोलंदाज तयार. हा बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढला. पुन्हा एकदा चुकी झाली आहे आणि इथून बॉल देखील निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील ते 4. येतोय चौकार. सूर्याचं किरण आहे मित्रांनो. लक्षात घ्या डोळ्यावरती पडल्यानंतर चेंडू दिसत नाही आहे. सांगतोय क्षेत्ररक्षक बॉल दिसला नाहीये मला. त्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 22-22. 2 to go. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक. 2 बॉल अजून देखील बाकी आहेत. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज प्रतीक माळीला बघतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रथमेश.
नॉनसायकलला योगेश पाटील प्रथमेशनं 3 बॉल खेळला आणि 12 धावा नक्कीच बनवले. आपल्याला जरूर पाहायला मिळते. हा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून संदेश आला. प्रयत्न चांगला होता मात्र कुठेतरी बॉल जास्त मिळणार. डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज बाद. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघितले धावसंख्या धावफलकावरती 24-24 धावा 3 विकेट्स केल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. ते मात्र अमर ठाकूर बाहुबली RM11 सोनारपाडा संघाचा एक डेंजर खेळाडू. मागच्या मॅचमध्ये त्यानं धावा कमी होत्या त्या वाढवण्याचं काम केलं बॅटिंग करत असताना. आणि आता मात्र बॉल झाले तिथून 5-1 बॉल अजूनही बाकी आहे. क्रॉस झाला का ते चेक करायचं आहे का? रनआउट कोण झालाय चेक करायचं लगेचच. योगेश पाटील आउट असतील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर बघतोय. तुमचा 12 मॅन देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही दाखवलाय. क्रॉसिंग झाली नाही डायरेक्ट हिट झाला आणि तोपर्यंत योगेश पाटील इथून मैदानात सोडावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील बॅक टू द पवेलियन. डायरेक्ट हिट झाला. तुम्ही देखील चेक करू शकता. तुमचे 12 मॅन इथे आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहेत. ते मात्र 24 3 विकेट्स गेला. 1 टू गो शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे आणि इथून प्रथमेश पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येईल कारण आउट झालाय तो योगेश पाटील. शेवटचा बॉल आपण बघतोय की फार मोठे क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आकाशला आपण जरूर बघितलं. तोपर्यंत एक सिंगल इथून मिळाली आहे. षटक क्रमांक इथून दुसरं संपलं. धावसंख्या धावफलकावरती 25-25 आणि स्कोरवर 25 धावा झाल्यात आणि अजूनही 12 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये अजून आपण बघणार आहोत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं किती धावा बनवणार बॅटिंग करत असताना RM11 सोनारपाडा संघ. कोळेगाव चषक 2025 तुमच्या भेटीसाठी ही स्पर्धा 26-27 डिसेंबर 2025 आणि ते लॉट्स आपण इथे उडवणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये 25 आणि स्कोरवर 25 धावा झाल्यात. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक.
चला फास्ट. अजूनही तिसरं षटक मार्ग सागर आलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय तो प्रथमेश असेल. 9 सेकंडला अमर ठाकूर RM11 सोनारपाड्याचा बाहुबली. पहिला बॉल सागरचा. पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. वरूनला आपण बघतोय टिपला जाईल फलंदाज बाद. प्रथमेशला देखील पाठवावं लागेल पाठी. सोनारपाडा संघाला चौथा धक्का आपण बघतोय. बाद. पुन्हा एकदा आपण बघतो योगेश देखील आउट झाला. अमोल देखील आउट झाला. आणि इथून विकेट ठेवणं गरजेचं आहे. टीम सोनारपाडा संघाला धावा बनवणं गरजेचं आहे मोठी देसाई संघासमोर. वेगवान बॉल. अगदी वेगवान नाट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. जरूर सागरचा हा बॉल देखील निघून चालला. डॉट. पहिल्या बॉलवरती घेतली विकेट. दुसरा बॉल डॉट. अजूनही 4 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. पंचवीस धावा धावफलकावरती. 4 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. आणि इथून क्रेटा गाडी आहे ती कोणाची आहे ती बाजूला घ्यायची आहे प्लीज. व्हाईट वाली. त्रास होतोय खेळाडूंना. सहकार्य करायचं आहे प्लीज. लवकरात लवकर वेळ घेऊ नका. मॅच थांबते. मॅच थांबली नाही पाहिजे कारण मला सामने कव्हर करायचे आहेत. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या 8:45ला पहिला टॉस इथे केला जाईल हे लक्षात घ्यायचं आहे. उद्या पहिली मॅच असणाऱ्या त्या संघाने इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. इथून आता अमर ठाकूरला चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल. इथून धावा येणं गरजेचं आहे. 26 धावा धावफलकावरती. 26 आणि स्कोर बोर्ड. 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक. हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. सागर बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. आणि फलंदाज बाद. सागरनं इथून मात्र माघारी पाठवलाय. भन्नाट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दांडी गोल केली आहे. आणि अमर ठाकूर बाहुबली थरनार चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आपण उद्याच्या दिवसामध्ये बघणार आहोत. आजचा दिवस 3रा. उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा. त्यानंतर सागाव 40+ मजा देखील यायची आहे. 18, 19, 20, 21 4 दिवस ती स्पर्धा आपण बघणार आहोत. ट्वेंटी 26 धावा 5 विकेट गेल्या. RM11 सोनारपाडा संघाच्या नवीन बॅटर चिराग आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तसाच बॉल. आणि ऑफिस स्ट्रॉंग आहे सागरचा. इथून बॉल खोदून काढायचा होता चिरागला मात्र व्यवस्थित घेता आला नाही. त्यानंतर एक सिंगल इथून मिळते. धावसंख्या धावफलकावरती सिंगलने पुढे सरकली आहे ती मात्र 26
7 27 धावा. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल. वेलकम गौरव म्हात्रे आपल्याला जरूर पाहायला मिळतं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. रोहित म्हात्रे तुमचं देखील सहर्ष स्वागत सागाव चषक 2025 मध्ये. आणि कोळेगावचे प्रेमनाथ पाटील यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. षटक क्रमांक 3 इथून संपलं. 18 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. 28 अँड अ स्कोर बोर्ड. अजूनही 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. नक्कीच आपण बघतोय या मुख्य व्यासपीठावरती कोळेगावचे प्रेमनाथ पाटील यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती राहुल जाधव यांच्या हस्ते आपण जरूर केलाय. आणि इथून पहिलं षटक हाताळलं तर संदेशनं आणि 1 ओव्हर अगली 8 रन दिल्यात, 2 विकेट्स घेतल्यात. आणि आता मात्र दुसरं षटक प्रतीकनं हाताळलं तेव्हा 1 षटक हाताळलंय, 3 रन खर्च केला, 2 विकेट घेतल्यात. सागरनं अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर 1 डॉट, त्यानंतर 1 रन दिली आहे. 4थ्या बॉलवरती पुन्हा एकदा विकेट, त्यानंतर 2 बॉलवरती 2 रन. आता बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. शेवटचं षटक, अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये आपण बघणार आहोत गोलंदाज वरुणला. मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप मान. इथून वरुणला चांगली गोलंदाजी. मागच्या मॅचमध्ये थोडीशी खराब गोलंदाजी आपण बघितली आणि इथून आता चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हा बॉल हवेमध्ये आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, घेतला कॅच. फलंदाज बाद. RM11 सोनारपाडा संघाला अजून एक धक्का. फलंदाज बॅक टू द पवेलियन. आपण मुख्य व्यासपीठाकडे बोलणार आहोत. कोणीगावचे समाजसेवक उत्तम ठोंबरे यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी राहुल जाधव यांना विनंती करतोय की तुमच्या हस्ते हा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. मायेची शाल आणि प्रेमाचं सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. कारण जो क्रिकेटमध्ये आला त्याला मान सन्मान देणं गरजेचं आहे. आणि जे पाहुण्यांचा आपण यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच करतोय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वरुण बॉलिंग मार्कवरती आहे. अजून एक आपल्याला जरूर पाहायला तिथे क्षेत्ररक्षक संदेश आहेत. एक सिंगल झाली आहे. दुसरीचा कॉल आहे. फेकी थोडीशी लेट संदेशने दिली आहे. संदेशला वाटलं की एकच धाव पळतोय की काय, मात्र हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये एका धावेला आणि एका विकेटला भरपूर महत्त्व असतं. हे लक्षात घ्या. जेव्हा एका धावेनं जेव्हा तुमचा संघ परास्त होतो त्या एका धावेची किंमत त्या संघाला जेव्हा तो परास्त होतो तेव्हा समजते. आणि हेच ते क्रिकेट. वरून गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक शेवटचा आहे. तिसरा बॉल इथून क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात आणि टी-फ्लाय जाईल. फलंदाज बाद झालेत. विकेट. OUT आउट झालाय. लागेल RM11 सोनारपाडा संघाला 7वा धक्का. DJ वरुणने आता गोलंदाजी चांगली केली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला नाही आणि तोपर्यंत एक सिंगल इथून कंप्लीट झाली आहे. सिंगलला धावसंख्या धावफलकावरती 31. 31 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट आला, त्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर 1 विकेट आणि आता 1 रन आली आहे. 5वा बॉल फुल टॉस होता, हवेमध्ये आहे, जिथे स्वतः झेल खाली आलाय. पहिला अटेम्प्ट नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टी-फ्लाय झेल. टीम RM11 सोनारपाडा संघाला लागलाय धक्का. 8वा. फलंदाज बाद. विकेट. चिरागला माघारी परतावा लागेल.
शेवटचा बॉल देखील मोठा फटका खेळायचा होता. बॅट स्विंग चांगला होता. इथून एक सिंगल तोपर्यंत इथे धावसंख्या धावफलकावरती सिंगलला पुढे सरकेल. 32 धावा बॅटिंग करत असताना बनवल्या आरेवल्या सोनारपाडा संघानं आणि मोठी देसाई संघासमोर 32 धावांचं (32 32) झाला. 33 इथून करायच्यात टीम बॅटिंग करत असताना मोठी देसाई संघाला. कारण मगाच्या मॅचमध्ये आपण बघितलं अतिशय मयूरनं आग लावून टाकली मैदानाच्या आतमध्ये. लास्टला 3 बॉलवरती 3 मोठे स्ट्रोक ठोकले आणि त्यानंतर सामना जिंकून दिला आपल्या संघाला, टीम मोठी देसाईला. आणि या मॅचमध्ये आता काय चित्र असेल आपण स्क्रीनवरती जरूर बघतोय. संदेशनं पहिलं षटक हाताळलं, 8 धावा दिल्या, 2 विकेट्स. प्रतीक पाटीलनं 1 षटक हाताळलं, 17 धावा खर्च केल्या, एकही विकेट घेतली नाही आहे. आणि सागर पाटीलनं 1 षटक हाताळलंय, 3 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्यात. वरुण पाटीलनं 1 षटक हाताळलंय, 4 धावा दिल्यात आणि 3 विकेट्स घेतल्यात. चांगली गोलंदाजी, ज्यांनी मगाच्या मॅचमध्ये खराब गोलंदाजी केली त्यांनी मात्र आता चांगलं क्रिकेट दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे टीम RM11 सोनारपाडा संघ. इथून लक्ष 32 बनवल्यात आणि 33 धाव्यांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं आहे. तर टीम आपण बघतोय मोठी देसाई संघाला. यानंतरचा आवाज आमचे गुरुवर्य बोपरगावचा एक गोड आवाज तुम्ही ऐकणार आहात विनोद पाटील सरांचा. थँक्यू सो मच. थँक यू व्हेरी मच अजित. एक स्पर्धा कोळेगाव चषक सुरू होणार आहे दिनांक 26-27 डिसेंबर रोजी. त्याचे लाईव्ह लॉट्स या ठिकाणी आपण करतोय, ड्रॉ आपण करतोय. तर मान्यवर या ठिकाणी भरपूर संख्येने मंचावरती उपस्थित आहे. तर गोळेगावचे प्रेमनाथ पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गौरव म्हात्रे, यज्ञेश जाधव, हरिश्चंद्र ठाकूर, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण ड्रॉ करतोय दिनांक 26-27 रोजी जी स्पर्धा होणार आहे कोळेगाव चषक. तर यज्ञेश जाधव यांना विनंती करेन की आपण 26 तारखेच्या जी पहिली मॅच आहे त्याच्या 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. पहिला सामना भोपर वर्सेस एदुडणे ब, सतरंगी क्रिकेट संघ एदुडणे व त्याचबरोबर त्यांच्या समोर असणार आहे आई गावदेवी भोपर. जी मॅच इथे लागली होती काल, तीच मॅच तिथे तुम्हाला बघायला मिळेल. दुसरा सामना तुमच्या समोर सागाव. सागावच्या स्पर्धेमध्ये सागावकरांसाठी ही मॅच जुन डोंबिवली त्यांच्या समोर असणार आहे. 26 तारखेला ही दुसरी मॅच. तिसरा सामना तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. आदरणीय श्री गौरव म्हात्रे त्याचबरोबर यज्ञेश आम्हाला सांगतात की सामना आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी वर्सेस गावदेवी नांदिवलीमध्ये. तिसरा सामना 26 तारखेचा. चौथा सामना 26 तारखेचा कोणता असणार आहे बघूया आपण. तर चौथा सामना 26 तारखेचा केसर ब वर्सेस आशेळे. यानंतर 27 तारीख पहिला सामना. मॅच सुरू होते. टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे 33. तर मोठी देसाई वर्सेस बेतवडे 27ला पहिला सामना. मोठी देसाई इथेच खेळतोय. त्यांच्या माहितीसाठी 27ला कोळेगाव चषकमध्ये तुमची पहिली मॅच आहे. दुसरी मॅच निळजे वर्सेस वडवली ब. चेंज द गेम वडवली बी वर्सेस जय हनुमान निळजे अ. यानंतर पुढचा सामना तिसरा सामना 27 तारखेचा भाल वर्सेस कौसा. भाल वर्सेस कौसा तिसरा सामना. कोळेगाव चषकचे
हे ड्रॉ आपण या ठिकाणी ओपन करतोय. शेवटची लढत गोळवली वर्सेस पिसवली. धन्यवाद. सगळ्या मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतोय ज्यांनी या ड्रॉच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला मदत केली, त्यांचा सहभाग आपण या ठिकाणी पाहिला. तर हे सगळे जे मॅचेस आहेत तुमच्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा वेळापत्रक पाठवला जाईल. सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि घेऊन चालतोय मैदानाच्या दिशेने, जिथे जे हनुमान मोठी देसाई वर्सेस SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडामध्ये सामना सुरू आहे. आणि विजयासाठी एकूण 33 धावांचं एक माफक लक्ष मोठी देसाई संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. बॉलिंग मार्कवर ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली. पहिलाच बॉल ऑन साईडला, फक्त वेगाचा वापर केलाय, चेंडू गेलाय फाईन लेग, सीमा रेषेच्या बाहेर. वरुण पाटील अत्यंत तरुण मोठी दिसायचा वरुण, एक उगवता सितारा, एक रायझिंग स्टार. अल्पावधीतच या खेळाडूने सगळ्यांची मनं जिंकलेली आहे. एक अष्टपैलू खेळाडू वरुण जो सलामीला आलेला आहे आणि चौकाराने इथे अकाउंट ओपन होते मैदानावरती. आपण बघताय ते मोठी दिसायचं गोलंदाज पुन्हा एकदा अमर. स्क्रीनवरती आपण बघू शकाल वरुणचा स्टान्स. लॉफ्ट केलाय, मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करतायत अमोलच्या आवाक्याच्या बाहेर. हा चेंडू निघून गेला सीमा पार, येतो हा चौकार. दोन चेंडू दोन चौकार बघू शकाल. ऍक्शन रिप्ले स्लो मोशन मध्ये चेंडू पडल्यानंतर थेट बाहेर. वरून पुन्हा एकदा बाहुबलीचा सामना करतोय. काय जिगरबाज वृत्ती बघा. उसळणारा चेंडू आपण बघतायत. व्हाईट बॉल, अतिरिक्त बाउन्स डोक्यावरना चेंडू गेला, त्याच कारणास्तव अंपायर सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. व्हाईटच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 9. चेक करूया आपण. रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. तर बघूया, आपल्याकडे यंत्रणा आहे त्याचा आपण वापर करणार आहोत. त्यासाठी आम्हाला रोशन फराट हे मदत करतील. बघूया किती जास्त उसळलाय. स्पर्धा आपण बघतायत चेहरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक. व्हाईट बॉल. अंपायरचा जो निर्णय होता अत्यंत योग्य होता. आमचे दोन्ही पंच सचिन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत संदीप पाटील उर्फ सँडी. धावसंख्या धावफलकावरती 9 आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अमर ठाकूर तयार होतोय. पॉवर प्लेचे षटक. टार्गेट 29 धावांचं आहे आणि अजूनही 24 धावांची गरज आहे विजयासाठी. त्या ठिकाणी थांबलेले आहेत अमर, स्टेपमध्ये चुकलेले आहेत, पुन्हा यावं लागेल. बॉलिंग मार्कवर सागाव चषकचा आजचा हा 3रा दिवस. मंचावरती भरपूर संख्येने मान्यवर आपण बघतायत. स्टँड अँड डिलिवर्ड. छोटा पैकेट बड़ा धमाका, छोटा तीर घाव करे गंभीर. 6 वेग प्रचंड होता, फक्त टायमिंग जागेवरनं खेळलेलं आहे.
हो पुन्हा एकदा बॅटचा स्विंग बघा, फार वेगाने बॅट फिरली होती. ही जिगरबाज वृत्ती खरं तर ही प्रत्येकाकडे असायला हवी. क्रिकेट खेळताना तुम्ही फिजिकली किती मजबूत आहात, स्ट्रॉंग आहात, यापेक्षा मानसिकदृष्ट्या मेंटली किती तुम्ही स्ट्रॉंग आहात हे फार महत्त्वाचं आहे. आणि वरून बघा 4 चेंडू 14 केल्यात. बाहुबलीच्या अगेन्स्ट बाहुबलीला फेस करताना अजिबात ती भीती त्याच्या चेहऱ्यावरती नाही, तो प्रेशर नाही आहे. त्याला माहीत आहे त्याच्याकडे ते टॅलेंट आहे, ती ताकद आहे. आणि त्यामुळे संघ सहकार्याने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि त्याला सलामीला पाठवलं आहे. पहिलं षटक संपले, 16 धावा झाल्या आहेत. टार्गेट 33 आहे, म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 17 धावांची गरज इथे विजयासाठी आहे 18 चेंडूमध्ये. हा सामना एका बाजूने झुकलेला आहे. पण आज आपण जी मॅच बघितली मोठी देसाई वर्सेस बाल, तिथे 7 चेंडू 27 धावा कुटण्याचा रेकॉर्ड झाला. काल 7 चेंडूत 28 धावा पिसवलीच्या स्वयं पाटीलने करून दिल्या. सागाव चषकमध्ये मोठमोठे रेकॉर्ड होताना आपण बघतोय. अजूनही उद्याचा दिवस आहे, उद्याचा निर्णायक दिवस आहे. उद्याचा दिवस जल्लोषाचा आहे, सेलिब्रेशनचा आहे. उद्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. कोण बनणार सागाव चषकचा चॅम्पियन, कोण उपविजेता असणार, कोण 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं उंबारली संघाने घरच्याच मैदानावरती आपली हुकूमत गाजवत असताना काल सांगितलं इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. आणि फायनलमध्ये पोचलाय उंबारली संघ या मैदानावरती. बघूया आज सुपर 4मध्ये कोण दाखल होतोय, कोणता संघ आज उपांत्य फेरी गाठतोय. या अंतिम सामन्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल. फ्रंट फूटवरती आले, ऑन साईडला खेळतायत. फिल्डर चेंडूच्या खाली झेल सहजतेने टिपलाय. प्रथमेश पालकरी त्या ठिकाणी होते आणि फलंदाज वरुणच्या खेळीचा अंत. वरुणने छोटीशी पण उपयुक्त खेळी साकारली. त्याने अवघ्या 5 चेंडूत 15 धावा केल्या. 300च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली, पण मैदानातून त्याला बाहेर जावं लागेल. हा फटका फसला आणि त्या ठिकाणी प्रथमेश पालकरीने हा झेल टिपला. मैदानावरती दुसरा धक्का वरुणच्या रूपाने जे अनुमान क्रिकेट संघ मोठी देसाईला लागत असताना आमची संपूर्ण कमिटी सातत्याने प्रचंड मेहनत करतात. अगदी पहिल्या दिवसापासून राहुल जाधवचंही फार मोठं योगदान या स्पर्धेमध्ये राहिलेले आहे. रितेश भोईर, आमचे चिन्मय पाटील, वेदांत पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघतायत सूरज भोईर, रोहित भोईर, प्रतीक भोईर, योगेश पाटील, आमचे आशू म्हात्रे, सगळेजण, पुरुषोत्तम, ही सगळी टीम आमची या ठिकाणी आज उपस्थित आहे. उद्या गर्दी जास्त असेल. उद्या मॅनेजमेंट कमिटीचे सगळे मेंबर इथे असतील, कारण उद्या महत्त्वाचा दिवस आहे, फायनल आहे. ओ कट केलाय पॉइंटच्या दिशेने, चेंडू निघालाय, सीमा रेषेच्या दिशेने गेलाय बाहेर, येतो चौकार. तर धावसंख्या धावफलक होती 20. अजूनही 13 धावांची गरज आहे. मैदानावरती प्रतीक पाटील आलाय. ओ उसळणारा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आपण बघतायत. बॉलिंग मार्कवर यश खेणे मागच्या मॅचमध्ये इम्प्रेस केला. या मॅचमध्ये बॅटिंगमध्ये फारशी चांगली कामगिरी फलंदाजांना करता आली नाही आणि त्याच कारणास्तव एक छोटंसं लक्ष मोठी देसाई संघासमोर ठेवण्यात आलं. ओहो स्क्वेअर कट, पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला, त्या ठिकाणी सीमा पार, येतोय आज चौकार. धावफलकावरती 24. एफर्ट चांगले होते पण उपयोग झाला नाही. यश पुन्हा एकदा प्रतीक पाटीलसाठी. पुन्हा एकदा त्या दिशेने यावेळेस हलक्या हाताने खेळतात. फील्ड त्या ठिकाणी आहेत, बॅकवर्ड पॉईंटला येऊन हा चेंडू अडवत आहेत. या दरम्यान आपण बघतायत ही एक धावसंख्या धावफलकावरती 25. केवळ 8 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडूमध्ये 8 करायचे आहेत विजयासाठी. जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाईला. तो संघ आज खेळतोय अन्वी 11
या नावाने. अशा प्रकारे षटक दुसरं संपले. धावफलक गती 25, धावांची गती 12.5ची आहे. आता 12 चेंडूत 8 करायचे आहेत. याचाच अर्थ रिक्वायर्ड रन रेट हा 4.00 प्रति ओव्हर मागे राखायचे विजयासाठी. सामना एका बाजूने झुकलेला आहे. यातून जो विजेता असेल तो फाईट करेशी गणेश राशी 11 खोणीशी. क्वार्टर फायनलची मॅच असणार आहे. ही पुढची मॅच बक्षीस पात्र फेरीची असणार आहे. चला वेळ जास्त घेऊ नका, चला फिल्डिंग लावून घ्या. तर बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी आपण बघतोय अनिकेत पाटील. 12 चेंडूत 8 करायचे आहेत. सोनारपाडाचे समर्थक जरूर निराश असतील, हरकत नाही. अनेक अप्स अँड डाऊन प्रत्येक संघाला बघावे लागतात. प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये आपणच जिंकू असं नसतं. डोंबिवलीचं क्रिकेट इतकं खतरनाक झालं आहे की कोणीही कोणाला आसमान दाखवतं आहे. आज तुम्ही चॅम्पियन असाल तर उद्या तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही जिंकाल का याची शाश्वती नसते. पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी एखादा संघ फॉर्ममध्ये असला की वर्षभर तोच जास्त मॅचेस जिंकायचा. त्यामध्ये देसाई, सागाव, दिवा, खार्डी हे काही संघ असे होते जे आताच्या बोटावर मोजण्या इतके तेव्हा संघ होते. आता 100पेक्षा जास्त संघ कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण खेळताना बघतो. 40+ क्रिकेटमध्ये आपण तब्बल 66 संघ बघतोय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. आणि 40+ मध्ये दरवर्षी 5-10 संघ वाढत चाललेले आहेत. हलक्या हाताने प्लेस करतात. शॉर्ट विकेटला फिल्डर आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सहजतेने धाव पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली या ठिकाणी 27 धावा. अजूनही विजयासाठी या ठिकाणी 6 धावांची गरज आहे. 11 चेंडू शेष आहेत. पूल करायचं होता, संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलमध्ये. डॉट बॉल. एक वेगळी ॲक्शन तुम्ही अनेकेची नेहमी बघितलेली आहे. व्हेरिएशन दाखवण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असतो. उडवलाय उंच, झेल होईल का? जास्त करतात फिल्डर त्या ठिकाणी. ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण बघतायत या ठिकाणी पूर्ण होतोय. सोपा झेल होता. जजमेंट खूप चांगलं होतं. आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आर्यन ठाकूर होते. तर या लढती आपण बघतायत आजच्या देवीचा पाडा वर्सेस मानेरे. त्यात मानेरे जिंकला. खोणी वर्सेस वाकण त्यात खोणी जिंकला. पाल वर्सेस मोठी देसाई तर रोमर्षक सामना तिथे मोठी देसाई जिंकला. त्यानंतर कोळेगाव वर्सेस आपण सोनारपाडा पाहिला, तिथे सोनारपाडा जिंकला. त्यानंतर खोणी वर्सेस मानेरे आपण ही मॅच बघितली, तिथे खोणी जिंकला. आणि आता ही मॅच या ठिकाणी सुरू आहे. त्याचा रिझल्ट येणं अजूनही बाकी आहे. तर 4 धावांची गरज आहे 9 चेंडूमध्ये. कुठेतरी वाटत असेल सोनारपाडा टीमला की आणखीन 10 ते 15 धावा जर असत्या तर एक चांगली फाईट आपल्याला देता आलीच ती. जेव्हा तुम्ही कमी धावसंख्येची नोंद करता तेव्हा प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज मैदानावरती आत्मविश्वासाने थांबतात. तर आपण बघू शकाल 3ऱ्या दिवसामधील हे सगळे स्टॅट्स दाखवत आहेत. मोस्ट रन्स स्कोरर बॅट्समन मयूर देवकर मोठी देसाई 2 इनिंग 67 धावा. प्रवीण जोशी मानेरे 2 इनिंग 55 धावा. अर्षद टोंबरे खोनी 2 इनिंग 37 धावा. हरीश भोईर मानेरे 2 इनिंग 35 धावा. मॅच इथून झालेली आहे. फिनिश जनमान मोठी देसाई संघ सागाव चषक 2025च्या या पर्वामध्ये पोहोचलाय. उपउपांत्य फेरीत अर्थातच क्वार्टर फायनलमध्ये त्यांची गाठत असणार आहे खोणीशी.
मॅच छोटा पडाका बडा धमाका वरुण पाटील ज्याने धावा केल्या 7 चेंडूत 15 पण आधी बॉलिंग करताना 1 षटक 4 धावा आणि 3 विकेट ज्याने प्राप्त केले अष्टपैलू कामगिरी करणारे वरुण मॅन ऑफ द मॅच. या दरम्यान विठ्ठल दादांचं आगमन होते. स्वागत आहे दादा. बघा स्टेजच्या मागे रस्त्यावरती कोणी चुकीच्या पद्धतीने गाड्या पार्क केल्यात प्लीज तिथे रिमूव्ह करा कारण की रहदारीला अडथळा निर्माण होतोय.